टुनटुन करून गेला ना, टुनटुन उड्या मारून. उंदीर उंदीर टुनटुन उड्या मारून मला म्हणतो उभी कशी राहतेस. अरे तू तुझ्या पद्धतीने उभा राहा. तू मला असा उभा राहिला नुसता असा जिपऱ्या तेवढा चालवतो. दुसरा काय करतोस आहे? तुझ्या जिपऱ्या तेवढा चालतात. बोचा म्हणतो बोचा. याचा बोचा किती हलतो. मी चारी बाजूनी बघते. मी जरी इथे उभी असली तरी माझं चारी बाजूकडे लक्ष आहे की नाही हो. मग कोणी पण सांगते तुला सुरुवातीपासून घेते बघ कशी. बुवाला काय वाटलं बाई पहिल्या बारीत बोलली म्हणजे बाई दुसऱ्या बारीत बोलणार नाही. पण तुम्हाला माहितीये ना बाई बोलते का सोडते काय. बाई सोडते काय कधी. आणि ह्याला आता सोडणार आहे काय मी. ह्याला काय वाटत डायलॉग बाजी मारली म्हणजे बस बारी झाली. चीन टपाक डमडम म्हणतो. चीन टपाक डमडम. ए लड्डू मुत्त्या तुला नाही आधी तर मुत्त होऊन गेले तर नावाची ते आलाप देतो. अरे मेलास तुझ्या अवघड जागेला काही सूज आली आहे काय कुठं. काय आलापी गातोस आहे का तुझी व्यापी गातोस आहे. व्याप झाले तुला. तू आलाप गाऊच नको ना. तू काय मी तर म्हणते तू गाऊच नको. तू नुसता बोल. मला म्हणतो बाईला इथं काय कसले पैसे दिले. बाईला खदलवायचे पैसे दिले आणि ह्याला केस हलवायचे पैसे दिले नाही काय. बुवा केस हलवा. बुवा केस हलवा. बुवाला डिमांड येते. बुवा हलवा हलवा. बुवा हलवून हलवून दाबला दिसत. उटर उटर हनुमान. तुझ्या आज चालला हनुमानच काढते कुठं तो तू विचार कर आता. आणि त्या हनुमान नाही गेल्या त्या हनुमान आहे. अरे उटर उटर हनुमान तुला मानस. हा म्हणतो उटर उटर हनुमान. त्याचा हनुमान काय सुचवला ना तर बघा नाव. तर आता पहिल्यापासून बुवांची आपण चांगलीपणे हजेरी घेऊया. बरंच काही सगळ्यात बुवा बोलून गेले. बरंच म्हणजे बरंच काय काय बोलून गेले. बोलतात ते बोलतात की नंतर म्हणतात मस्करीचा विषय आहे. मस्करीची कुस्करी करू नको का. बोलतोस तो बोलतोस ना वर घाबरतोस कशाला. बोलला काय नाही. मस्करी आहे बाई. घाबरू नका घाबरू नका. काही कुस्करी करू नका. मस्करीचा विषय तुम्ही सिरियसली घेऊ नका. इंग्लिश बिंग्लिश तुझं सगळं वेस्ट इंडिज ने तुझं दक्षिण आफ्रिका सगळा काढते बा. आधी ते निग्रो आहे. निग्रो मी दक्षिण आफ्रिकाचा तू निग्रो. तुझा आज इथं बघ कसा इग्रो काढतो तो. टुनटुन टुनटुन. त्याचा टुनटुनचा टांटून वाजवते बघा. म्हणतो मी कसा डौलदार आहे. बाई कातल आहे त्याच्यावरती गोदड्या सुकत घालतो. बोलला ना. कोणता गोदड्या. ह्या मुतलेल्या गोदड्या असतात त्यामुळे. कातलावर या मुतलेल्या गोदड्या हा सुकत घालायला आलेला आहे. हाडाची काळानं झालाय तुंतुना मागला न पुढला. मला म्हणतो मी कसा डौलदार आहे. चालला गेला तुझा डौलदार. जॅकेट घातलास आहे तो पोलका वाटतो तुला. तो पोलका वाटतो एवढूचा. गेल्या जिरामलेल्या डौलदार तुझा. अरे डौलदार गडी कशाला बोलतात. ह्या भेंडी याची छाती भीती एकदम डौलदार आहे. तू कसला डौलदार. मला तू एखादी रोग झालेली कोंबडी असते ना तसा दिसतो. कधी याला जवळ ना बघा. मला म्हणतो पप्पी घ्यायला माझ्या तोंडात ये. कशाला मला एवढा रोग नाही आलाय तुझी पप्पी घ्यायला यायला. त्यांना तुझा कुसलेला तोंड विमलचा. सध्या कधीच्या तोंडात विमलच बोलताना. पण ते आपले बालीचे पैसे मग तिथे ऍडव्हान्स मी दिलेला आहे. तू जो थुक्या टाकणारा विमल खाणारा. झाला कधी नाही तो तुझा तोंड बुवा. तुझ्या त्या तोंडात निसतात इमल इमल इमल. तंबाखू इमल तंबाखू इमल तंबाखू इमल तंबाखू इमल. शिकलास रा गाड्या तू पण. अशी म्युझिक द्यायची. गोष्ट तुझ्या न माझ्या प्रेमाची. बुवा म्हणतो हा मेन विषय. माझ्यासारखा डौलदारपणा जर तुला आणायचा असेल तुझ्यामध्ये तर झाटे काजू खा. है ना. विषय बघा हा. तो काय बोलला. जर तुला माझ्यासारखा डौलदार बनायचं असेल तर तू झाटे काजू खा. बोलला का नाही. म्हणजे
आला नाही याचा विचार करा. बरोबर आहे. तो काय बोलला, माझ्यासारखा डौलदारपणा जर तुला स्वतःमध्ये आणायचा असेल तर तू तेजल काय खा, झाटे काजू. मैयान किती झाटे काजू खायला नाही ते मला सांगा बरं. म्हणून हा एवढा झिरताडलेला डौलदार झालाय तो. एक काम कर, झाटे काजू काय आहे ते मला पण माहितीये, मला पण माहितीये तो ब्रँड. ते दुकानाचं नाव आहे ते मलाही माहितीये. मी काही ते येडी नाही. मी मुंबईला राहत असले तरी चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा सगळीकडचं मला सगळं माहितीये. कळलं काय? ए पिणाऱ्या गांजा, आपल्याला पण सगळं माहितीये, आपल्याला पण सगळं. ते झाटे काजू आहेत ना बुवा, त्याचे डॅश पण आणि काजू पण दोन्ही तूच खा. आणि तसाच आहेस तू, तसाच झालाच आहे चिडताडलेला. बुवानी गण गायला, बिन तेरे हम कैसे जिए, कैसे जिए. तू एक काम कर, तू भुचात पाणी घेऊन मरूनच जा, तू जगूच नकोस. कैसे जिए. माझ्या पोरींना म्हणतो, तुझ्या पोरगी नाचातली एक पोरगी दे मला लगीन करायला, है ना. मेला सगळीकडनं वास काढून झालास. आता तुला इथं वास काढायचा होता तर इथं दिसलं तुला आठ नाचताना, तर तुझं डोळं फिरलं. अरे त्यांच्यासोबतच रील केलीस ना, माझ्या डोईवरी भरली घालवली. आणि आज जगाला सांगतोस तो छाती टोकपणे माझी रील गेली 1 मिलियन वर. कोणासोबत केलीस ती? माझ्याच पोरींसोबत केलीस ना. मला फोन करतो भिकारीसारखा, हॅलो ते मला ना जरा तुमच्याकडे काम होतं. हा बोला. बोलले बोला, काय काम आहे बोला. घाटकोपरला बारी होती. नाही ते जरा मला तुमच्या ना पोरींसोबत ना एक रील बनवायचे. का भिकारड्या? ते एक रील काय बनवलं ना पोरींना म्हणतो आता तुझ्यातली पोरगी दे. अरे किती नीच आहेस रे तू, किती खाज आहे रे तुला. काही खाजी किती खाज आहे तुला. माझ्या पोरींना मागतोस. मी त्यांची आईच आहे, तुला एक पण पोरगी देणार नाही बेट्या. कशी पोरगी माझी पडे कुठं गेली ती? ए हा काय बोलतो? बोलतो मी मुंडाळ्या घेऊन येतो, आम्हाला म्हातारे लोक नाही आवडत. हे बघितलंस, एकही शब्द कापा आहे. कापा आहे म्हणजे काफी आहे. काफी आहे, कापा आहे नाही. जर याचं नाव समजलं तर फणस येतो, कापा फणस. तो बोलतो ना तर एकच शब्द कॉफी आहे बुवा, कॉफी. काफी पण नाही. म्हातारा ना, मग या म्हाताऱ्याला परत रील बनवायला उभा करू नको. आजच्या ती रील डिलीट मारून टाकायचा, 1 मिलियन घालून टाकायच्याच. नाही तर काय मोठा सगळीकडे सांगत असतो. हल्ली मी त्याच्या बाऱ्या बघते ना, कधीतरी आपला येतो रील तेव्हा बघते. माझी एक रील व्हायरल होते, 1 मिलियन गेले. कुठली? माझ्याच पोरींसोबत केलेली. आणि त्या पोरींवरती डोळा टाकतोस. अरे काय तुझं आता करू, मरू दे. नंतर बुवा म्हणतो, बुवाचं एक काय, उटर उटर हनुमान, उटर उटर हनुमान तुला मानस. बुवा किती इथं उटर 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 केलास ना तरी तुझा उठणार नाही आहे आवाज, तेवढं तू लक्षात ठेव. अरे बाप रे, दादा आले त्या कार्यक्रमाला. खरंच या बाबा दादांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. सुंदर उत्कृष्ट नमन आहे त्यांचं आणि मला पर्सनली खूप आवडतं. आणि हा बुवा पण नमनवालाच आहे, मावशीचं काम करणार आहे. या ठिकाणी बघा, बाई बारीमध्ये तुमची एक झलक होऊन जाऊ दे, तुम्ही पण नाचावेत असं प्रतीक शेठ सुर्वे सरपंच आहेत, त्यांचं म्हणणं आहे. कदाचित मला नाचताना पाहिलं असेल त्यांनी आणि तुम्ही सुद्धा पाहिलं असेल. तर नाचूया, नंतर नाचूया आपण. पण आधी ह्याला आपल्या तालावर नाचूया. डायरेक्ट याच्या गवळणीला हात घालूया. लिहिलंय बरंच काही, पण कसं असतं ना, नुसतं बोलत बोलत राहिलं ना का पब्लिकला मजा येत नाही. बरोबर का नाही? तर जरा गाण्याच्या कटिंग बिटिंग घेतलं ना का बारीक अशी जो घासून होते. मग पहिलं कसं गवळणीची कटिंग देऊ, कारण पहिली येते ती गाणं मागून गवळण आणि ती गायली म्हणजे या मावशीनं आता. तर या मावशीच्या गवळणीला आपण देऊया कटिंग. बुवांची गवळण होती, बुवा म्हणाले ह्याच्यावरून म्हणजे बघा, मी खरं ना खोटं नाही सांगत आहे. आज ही गवळण गायला मी सांगितली यांना. एक किशोर सणस आणि तेजल पवार जेव्हा हा सामना माझा ग्रुप म्हणजे संतेज म्युझिकल ग्रुप मुंबईला लावत होतो कार्यक्रम, तेव्हा मी
सांगितलं, सणस जर सुधारत असशील तर तुझ्याशी मी बाऱ्या करते. एकाला डिचू दिलेलं आहे मी, ते सगळ्यांना माहितीये. पण म्हटलं जर तू व्यवस्थित करत असेल तर मुंबईला येऊन मला म्हणतो नाही मी चावट गवळण लावणार आहे. म्हटलं चावट लावशील तर चपलीनं मार खाशील मुंबईत. चांगली गवळण लाव. मग आता तीच तू गवळण लावलीस ती किती तुझी व्हायरल झाली. म्हणजे तू चांगलं गायलास तर ते पण लोकांनी एक्सेप्ट केलं ना, लोकांना आवडलं ना. तुझ्यासारख्या गटारातून काहीतरी चांगलं पाणी बाहेर पडलं मग म्हणून ना ती गवळण लावलीस. मग त्याच्यावर आज शेवटी गटार उघडलेला आहे. गटाराचा वास सगळीकडे सुगंध दुर्गंध सुटलेला आहे. मग काय गटाराचा वास म्हणतो बघा. जाता बाजारी राधा अडल हो, राधा अडल हो. आणि काय म्हणतो बघा शांती शब्द बघ. आज किशोर हाती चाव चढल हो. ती चाव एक चाव म्याव. काय याचे शब्द काय दलित. मी माझं पाठी घेते. मी याला उगाच बोले मेला भीक मागायचं 15वी झाले. काय याचे शब्द 5वीच्या पोरावाली पण शब्द नाही त्याचे. आज किशोर ती चाव, ती चाव. आज किशोर तिच्या वर चढल हो. म्हणजे काय? अरे तिच्या वर म्हण. तुला वर म्हणायला काय लाज वाटते? मग नको नको ते इथं घडल हो. शेवटी शेवटी पाया पडल हो, पाया पडल हो. आज किशोर हाती चाव चढल हो. आय ती चाव बाहेर आहे. कुठं आहे? त्याला कुठं ठेवला आहे? मला तिथं ठेवला आहे. त्याला कुठं ठेवला आहे? कुठं? त्याला कुठे ठेवला आहे? ओ माय गॉड. ओ डार्लिंग. हॅलो डार्लिंग. हाऊ आर यू डार्लिंग? कोण आहे मी? दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज. हॅलो डार्लिंग, हाऊ आर यू? डार्लिंगचा होता असू दे. But darling, excuse me, please listen my girl, okay? I'm giving you cutting. आज नवला कसं कसं बघा भिकाऱ्यासारखं बाहेर येऊन बाऱ्या बघायला लागतात माझ्या. बघा बघा. ए सनस सनस, ए सनस, ए किशोर कसं कसं असं तुला बघायला लागतं बाहेर येऊन. हलवायचीच कामं कर तू, हलवायचीच. म्हणून तुला लोक बोलवायची कामं करतात. मग गवळ्यांची कटिंग मग कशी आहे? आज बघा मस्करीचा विषय आहे. खरंच सुंदर कार्यकर्ता तिथं जोरदार टाळ्या उमटवली त्यांच्यासाठी. म्हणजे आज आपण जे म्हणतो ना अश्लीलता, अश्लीलता त्याला अपवाद ठरलात आणि सुंदर बाऱ्या केल्यात. गावच्या बाऱ्या सुद्धा सुंदर रीतीने पार पडल्या. तुमचं मनापासून कौतुक. आणि म्हणून गवळण मात्र घासून सॉरी मधला बोट आहे माझ्या लक्षात. सगळे एकूणच शब्द. बोट ही मरवावर बोट ठेवते, मी पण हिच्यावर ठेवतो. बच्या जागी च करू नका. तर त्याची काही एवढी गरज नाही पडली. चढलेलं असेल ते आणि एवढ्या वर्षाचं कुसलेलं असेल ते. आय एम सॉरी किशोर, सॉरी की. आज नवला इथं घडल हो, इथं घडल हो. पेंड्या दोस्त हा याचा रडल हो. विषय त्यांनी विषय दिला काय? दही दूध चोरण्याचा. बरोबर आहे. राधेला अडवून काना तिच्यावर चढेल म्हणजे चढेल दही दूध खाण्यासाठी. बरोबर. आतापर्यंत ग्रंथ पुराणात असं नाहीये की काना राधेवर चढून दही दूध खाल्ला. हा विषय नाहीये. फार फक्त राधेने जे शिंक्यावरती माठ टांगलेले असतात, राधेच्या घरचं असू दे किंवा कोणत्याही गवळ्या घरी जे शिंक्यावरचे माठ असतात ते टांगलेल्या माठातून दही दूध काढणं हे शास्त्र आहे. पण राधेवर किशोर चढला हे आजच या किशोरांनी सांगितलं बुवा. खरंच ही चढाचढी जो हा करतोय ना याची चढाचढी वडावडी आज मी काढते बघा कशी. मग आता काय करतो तो? आता तो जर चढणार असेल तर तो असाच नाही ना चढू शकत एवढूचा काना. कोणाला तरी घेऊन चढणार का नाही? मग तो कोणावर चढतो? तर पेंद्यावर चढतो. मग जेव्हा हा पेंद्यावर चढतो तेव्हा पेंद्या त्याचा वडतो. पाय वडायला ह्याचा किती मोठा असेल पाय ते आपल्याला माहित नाही. आणि म्हणून आज नवल इथं घडल हो,
अख्खी गवळण बाकी आहे. किशोर, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज. मी वेस्ट इंडिजची प्लेयर आहे आणि तू कुठला आहेस? USA चा. माय गॉड, आज नवल इथं घडल हो, इथं घडल हो, पेंड्या दोस्त हयाचा रडल हो, खाण्यात दही दूध कसा अडल हो. अडूनच बसतोय, मला दही दूध पाहिजेच का ना, तू काय पण कर. खाण्यात दही दूध कसा अडल हो, शेवटी किशोर त्याच्यावर चढल हो, त्याच्यावर चढल हो, मग खालून पेंड्या हात्याचं वडल हो. किशोर त्याच्या चढल हो, त्याच्या चढल हो, आणि पेंड्या हातालून वडल हो. मग झालाय घोटाळा सारा
बुवा तुझ्या बापाचं नाव सांग जरा, मग झालाय घोटाळा सारा. बुवा तुझ्या बापाचं नाव सांग जरा. गोट्यावर आला शेवटी. ते मरू दे गोट्याचं, त्याचं नाचातली पोरगी ते म्हणतो तू लग्न करून काय दिवे लावले. 4-5 वर्ष झाली तुझ्या लग्नाला पोर कुठं खेळवलंच आहे, बोलले का नाही? 3 वर्ष झालेत माझ्या लग्नाला, पोर मी खेळवलं नाही, खेळवलं आहे. त्याच्याशी याला घेणं देणं काहीतरी असेल ना, बरोबर? अरे बुवा जर मी पाळणा, मला म्हणतो पाळणा कधी हलवणार आहे. जर मी पाळणा हलवला तर तुझा खुळखुळा कोण वाजवेल? मग इथं मी पाळणा जर हलवला तर तुझा खुळखुळा वाजवणार आहे कोण? सांग तू मला. बाऱ्या कोण करणार मग? थांब जरा करते. घुगऱ्या तुला खायला देणार मी 5वीच्या. तू टेन्शन घेऊ नकोस. आणि नाचाची सिंगल वारी तुझीच ठेवीन. मग माझ्या पोरावरून 2-4 गाणी काढ चांगली, आणि माझ्यावरून पण काढ, तेव्हा लिहून ठेव. त्याच्यामुळे पाळणा बिळण्याचे विषय बुवा, पाळणा गीत गायला आलायस का इथं? काय पण याचं चालतं. पण आता ह्याला जरा एक शास्त्रीय पद देऊया. तुला जास्त केसा हलवतो ना, केसा हलवतो का नाही? जसं काय मोठा शेठ. आणि पहिला येतो, अरे तुरेवाल्याचा साज असतो तो. तुरेवाल्याची टोपी म्हणजे तुरेवाल्याचा साज. टोपी असो फेटा असो, हा खरा तुऱ्याचा साज असतो. तू येतोस घालून पाटलासारखी टोपी, तिथपर्यंत चांगला वाटतोस. मग इथे येऊन ती पाटल्याची टोपी काढून केसा कशाला हलवून दाखवतोस तुझी? मग जर तुला तो साज, त्याचा रिस्पेक्ट, त्याचा मान सन्मान नाही ठेवायचा आहे तर घालूच नकोस ना, बरोबर का नाही? तिथनच जिपऱ्या हलवत यायचं इथं. तिथं येऊन कशाला टोपी बिचारी ती काढून टाकायची? याचा अर्थ तू तुझ्या तुऱ्याचा अपमान करतोस. हे तू लक्षात ठेव. आता मी लहान आहे तुझ्यापेक्षा, मला हे तुला सांगायची गरज नाही पडली पाहिजे. बाऱ्या तू माझ्या आधीपासून करतोयस. मग विनायक नटेगाव गोम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. त्याच्यामुळे काय केलास अवतार, पार्वती म्हणते शंकराला, काय केलास अवतार, आधी दिसत होतास बेस, जरा आला न राग मला, बुवा तुझं कापून टाकीन केस, जरा आला न राग मला, बुवा तुझं कापून टाकीन केस.
एवढं पण सुरात गायन नको, पण निदान काहीतरी सुरात गा बुवा, काहीतरी कुछ तो सुर में गाओ. है क्या उधर किशोर सनस? रह के तो जरा उनका फनस फोड़ दो. तो अरे भर दुपारी आवातीच्या दारी. पर्सनल कोणाला मी बोलणार नाही, पर्सनल विषयच बोलायचा नाहीये, पण जर केला तर शास्त्रात जातोय, त्याच्यामुळे स्वतःवर ओढून घ्यायचा नाही. अरे भर दुपारी आवातीच्या दारी, मग एका बाईच्या परी, एकाच शिट्ट्या वाजवणाऱ्यांना माहिती वाटतं, माहितीये का हो? मग एका बाईच्या परी बुवा झाला भिकारी, एका बाईच्या परी बुवा झाला भिकारी. भर दुपारी आवातीच्या दारी, भर दुपारी आवातीच्या दारी. एका बाईच्या परी बुवा झाला भिकारी, एका बाईच्या परी बुवा झाला भिकारी. बघा हा लुगडा
बुवा पण येऊन काही ना काहीतरी मला बोलणार आहेत आणि मी पण आता खिडकी उघडीच ठेवणार आहे माझी. मी पण आता खिडकीतनं बुवाला बघणार आहे झोपून, बुवा काय इथं नाचतोय तो. त्याचं आपल्या सरपंचाचं म्हणणं आहे मी नाचले पाहिजे, बरोबर? तर मारू काय एक चाल? आता तुम्ही म्हणालात तर नाचते, हा कातल पण नाचतो. हा मला काय फरक नाही पडत, वेस्ट इंडिज कातळ काहीही म्हणा, देवाने रचना जशी केली तसं एक्सेप्ट आहे, बरोबर की नाही? पण अजून पण आयटम दिसते मी. हा अभी भी आयटम दिसताय आपण. खरं आहे की खोटं आहे? खरं आहे का नाही? हा अजून दिसायला चिकना माल आहे, लक्षात ठेवा. काळी तर काळी पण बुवा नाकी डोळी चांगली आहे तो माझी. रेखीव आहे, तुझ्यासारखी नाही वसपाटलेली. तर चला आता म्हणाल्याप्रमाणे अखेर आपल्या साहेबांची इच्छा आहे ती पूर्ती आपण केलीच पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बारीची सांगता करणार आहोत आणि नंतर पुन्हा भेटू नवरात्रीमध्ये. या ठिकाणी बऱ्याच बाऱ्या आपल्या लागणार आहेत, नवरात्रीमध्ये लागलेल्या आहेत. लवकरच आपलं नवरात्रीचं शेड्यूल येईल. तर तोपर्यंत सर्वांना गुड बाय, टाटा. आणि या बुवाला आता चाटा येऊन दुसऱ्या बारी.
वर्षी काढलेला